नमो नमः सर्वेभ्यो सर्वेषां स्वागतमस्ति अ, भगवद्गीतेचा आतापर्यंत भगवद्गीतेच्या विवरणामध्ये आतापर्यंत आपण भगवद्गीतेचा 13व्या अध्यायापर्यंत पाहिले आहे, अभ्यास केला आहे. आता आपण सुरू करतो आहोत भगवद्गीतेचा 14वा अध्याय. हं? गुणत्रय विभाग योग, तिसऱ्या खंड ज्ञानयोग खंड, त्याच्यातला 14वा अध्याय किंवा दुसरा अध्याय म्हणूया आपण, गुणत्रय विभाग योग. मागच्या क्षेत्रज्ञ विभाग योग आपण पाहिला. त्याच्यामध्ये त्यांनी क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ काय, ज्ञान काय, ज्ञेय काय, प्रकृती काय, पुरुष काय, या संदर्भामध्ये त्या श्रीकृष्णाने विवेचन केलं. किंवा ही हॅज रिव्हील्ड द डीपर सिक्रेट नॉलेज ऑफ द युनिवर्स. ओके. आता गुणत्रय विभाग योगामध्ये त्रिगुणांविषयी तो वर्णन करतो आहे. आणि मूलतः गर्भाची उत्पत्ती कशी होतो किंवा जीव प्रकृती पुरुषाच्या संयोगाने जीव, कारण मागच्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलं की इथे जे काही पृथ्वीवर दिसतं आहे, शेवटच्या दुसऱ्या तिसऱ्या अध्यायामध्ये त्यांनी सूत्रामध्ये तो म्हणाला होता की यथा सर्वगतम क्षम्यतां, प्रकृतैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथा तथा आत्मानं कर्तारं सह पश्यति. किंवा जे काही आहे, क्षेत्रम क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत. त्याच्यानंतर हे जे काही यावत संजायते किंचित सत्वम स्थावर जांगमम क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोग तद्विधी भरतर्षभ, असं तो म्हणतो आहे. म्हणजे इथे या पृथ्वीवर किंवा या मृत्यूलोकामध्ये जे जे दिसतं आहे ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या संयोगाने किंवा प्रकृती आणि पुरुषाच्या संयोगानेच उत्पन्न होतं. सो आता या प्रकृती पुरुषाच्या संयोगाने कसा जीव जन्माला येतो, तर त्या संदर्भे म्हणजे द प्रोसेस ऑफ बर्थ ऑफ एनी ॲनिमल, किंवा त्याचे मग पुढे कसे त्याचे त्रिगुणांमध्ये त्याचं रूपांतर होतं, हे सगळं त्यांनी आता हा 14वा अध्याय तो सांगतो आहे. आपण स्लाइड शेअर करूया. गुणत्रय विभाग योग. ह्याच्यामध्ये एक सिद्धीचं नॉलेज पण त्यांनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. योगा ऑफ द थ्री गुणास, द थ्री मॉडेल ऑफ मटेरियल नेचर. जस्ट अ मिनिट. सो गुणत्रय विभाग योग, योगा ऑफ द थ्री गुणास, याच्यामध्ये टोटल ही 27 सूत्र आहेत. पहिल्या 4 सूत्रांमध्ये ही स्टेलिंग द सुप्रीम नॉलेज, योगा ऑफ द सिद्धी. तो म्हणतोच आहे की ज्ञानम उत्तमम, म्हणजे एक सिद्धी सुप्रीम नॉलेज तो सांगतो आहे, विच हेल्प्स टू गेट द सिद्धीज. ओके. ज्या सुपर नॅचरल पॉवर्स असतात, जर इफ विल कॉन्टम्प्लेट ऑन दिस नॉलेज टोल्ड बाय श्रीकृष्ण इन द ज्ञानखंड, शेवटचा जो खंड आहे 13 ते 18 चॅप्टर्समध्ये, अध्यायांमध्ये, त्या ज्ञानावर जर आपण कॉन्टम्प्लेशन केलं, ते ज्ञान पूर्णपणे अवगत करण्याचा प्रयत्न केला, तर काय होईल, वी विल गेट द सिद्धीज. ओके. और विल गेट द mastery over different activities. Okay. So in first 4 sutras he is telling about a supreme knowledge which helps to get siddhi to anyone. साधकाला सिद्धी अवस्था प्राप्त करण्यास मदत करू शकतो. त्याच्यानंतर तो पुढे इव्होल्युशन ऑफ द वर्ल्ड फ्रॉम द संयोग ऑफ प्रकृती आणि पुरुष, हे पण तो सांगतो आहे. पुढच्या 20व्या सूत्रापर्यंत तो सांगतो आहे की ज्या त्रिगुणांविषयी त्यांनी सांगितले, क्वालिटीज ॲट्रिब्यूट्स ऑफ द त्रिगुणास, हे सगळं त्यांनी सांगितलं आहे. पुढच्या 21 ते 27व्या सूत्रापर्यंत त्यांनी मीन्स ऑफ गॉड रिअलायझेशन, आणि आता हे सर्व समजल्यानंतर आपण परमेश्वरापर्यंत कसं पोहोचू शकतो, हेही तो सांगायचा प्रयत्न करतो आहे. सो लेट अस स्टार्ट दिस. थोडं मोठं करते. हायेस्ट परफेक्शन नॉलेज किंवा ज्याला सिद्धी असं आपण म्हणू शकतो. पहिलं सूत्र आहे, श्री भगवान उवाच, परम भूय प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनयः सर्वे पराम सिद्धिमिति गताः. तो संधी बघूया. परम भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानम् उत्तमं यत् ज्ञात्वा, तकारस्य दकारः प्रथमं जष्ट्वसन्धि अनन्तरं दकारस्य जकारः श्चुत्वसन्धि, यत् ज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिं अतः सिद्धिं इतः गता. इतः गता.
इतः गतामध्ये विसर्गाचे उत्व गुणसंधी. आय शॅल वन्स अगेन नाव भूयः, तो म्हणतो की मी आता पुन्हा एकदा सांगतो आहे, वन्स अगेन भूयः. आय शॅल वन्स अगेन एक्सप्लेन टू यू द सुप्रीम विजडम, ज्ञानानां ज्ञान उत्तमम, की सर्व ज्ञानांमध्ये जे सर्वश्रेष्ठ नॉलेज आहे, विच मी टेक यू टू द हायेस्ट परफेक्शन, सिद्धी अवस्था, ते मी आता तुला सांगतो आहे. तत् अहम प्रवक्ष्यामि. परम, तत् परम ज्ञानम अहम प्रवक्ष्यामि. Yet Jnatva, the best of all the knowledge, and by knowing with which Yet Jnatva, Munayah survey, all the great saints attained the highest perfection. Munayah सर्वे पराम सिद्धिम इतः गताहा, तो अप्रत्यय वापरलेला आहे, म्हणजे जे जाणून घेऊन सर्व ग्रेट सेंट्स किंवा सर्व मुनी आहेत ते इथून इतः, इथून म्हणजे या पृथ्वी लोकातून परमगतीला प्राप्त झालेले आहेत. अन्वय पाहूया. भूयः परम ज्ञानानाम् उत्तमं ज्ञानम अहम प्रवक्ष्यामि. सर्वे मुनयः यत् ज्ञात्वा इतः पराम सिद्धिं गताः सन्ति. पुढचा सूत्र आहे. इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च. संधी पाहूया. इदं ज्ञानम उपाश्रित्य वर्णमेलन, मम साधर्म्यम आगताः वर्णमेलन, सर्गे अपि पूर्वरूप संधी, न उपजायन्ते गुणसंधी, प्रलयेन व्यथन्ति च. तसे सोपे सोपे श्लोक आहेत, पण थोडेसे गूढ अर्थ आहे त्याच्यामध्ये. साधर्म्य म्हणजे स्वरूपम, माझ्यासारखाच. दोज हू टेक रेफ्युजी इन दिस विजडम विल बी युनायटेड विथ मी. इदम ज्ञानम उपाश्रित्य म्हणजे जे तू आणि किंवा तुझ्यासारखे अनेक इतर जण ह्या ज्ञानाला उपाश्रित किंवा हे ज्ञान जाणून घेऊन किंवा ते अवगत करून मम साधर्म आगताः, माझ्यासारखेच होऊन गेले किंवा मला प्राप्त झाले किंवा भगवंतासारखेच ते अनेक मुनी झाले. सर्गे, आणि मग पुढे काय होतं त्यांचं, की ते सर्गे अपि न उपजायन्ते, दे विल नॉट बी रिबॉर्न ॲट द टाईप ऑफ रिक्रिएशन. आता आपल्याला हे माहिती आहे की कलियुग असतं, मग 4 युगांचं आपण हे मागच्याच अध्यायामध्ये पाहिलं होतं की जिथे कालाची गणना आहे. 4 युगांचं एक महायुग असतं, अशा अनेक युगांचं एक मनवंतर असतं, अशा अनेक मनवंतरांचा एक कल्प असतो, अनेक कल्पांचा ब्रह्माचा दिवस असतो. हे हे प्रचंड कॅल्क्युलेशन आहे. सो ही जी स्टोरी आहे, हा जो गेम आहे, हा परत परत केला जातो. त्याचं रिक्रिएशन होतं, त्याचा प्रलय होतो, त्याची उत्पत्ती होते, त्याचा प्रलय होतो. सो ही जी लोक ज्यांना हे ज्ञान अवगत झालेलं आहे, ती लोक दे विल नॉट बी रिबॉर्न ॲट द टाइम ऑफ रिक्रिएशन. म्हणजे प्रत्येक वेळेला जेव्हा हे नाटक सुरू होतं त्यावेळेला त्यांचा जन्म होत नाही, ते मलाच येऊन प्राप्त होतात. सर्गे अपि, सर्गे म्हणजे हे काय म्हणून त्याला, उत्पत्ती कुठल्याही पण गोष्टीची, म्हणजे सृष्टी काल, सृष्टीचा जो उत्पत्ती होते त्या काळावेळेस म्हणजे सृष्टीचा उत्पत्ती काल, सर्गे अपि न उपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च. म्हणजे प्रलय कालामध्ये सुद्धा दे आर नॉट डिस्ट्रॉइड ॲट द टाइम ऑफ डिझोल्युशन. त्यामुळे ते ह्यापासून अलिप्त राहतात या सगळ्या गोष्टींपासून, ज्यांना हे ज्ञान प्राप्त झालं आहे. पुढे तो म्हणतो आहे की द प्रोसेस ऑफ बर्थ. आता कुठलं ज्ञान त्याला सांगायचं आहे, की जे ज्ञान प्राप्त केल्यानंतर वयम सर्गे अपि न जायामहो अथवा प्रलय अपि न व्यथामहो, ते कुठलं नॉलेज आहे, असं कुठलं नॉलेज आहे जे प्राप्त केल्यानंतर आपल्याला भगवंताच्या साधर्म्य प्राप्त करता येईल, त्याच्याजवळ जाता येईल किंवा मोक्ष प्राप्त करता येईल. तर तो तिसऱ्या सूत्रापासून सांगतो आहे. प्रोसेस ऑफ बर्थ, जीव कसा जन्माला येतो. मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहं संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत. संधी बघूया आधी. मम योनिः महत्, मम योनिः महत् मध्ये विसर्गस्य रेफः, महत् ब्रह्म तकारस्य दकारः जष्ट्र संधी. मम योनिः महत् ब्रह्म तस्मिन् गर्भं, तस्मिन् गर्भामध्ये वर्णवेलन, दधाम्यहं, दधामि अहं यणसंधी, संभवः सर्वभूतानां ततः भवति, ततः मध्ये विसर्गस्य उत्व गुणसंधी, भारत. म्हणजे हे भारत, दिस टोटल मटेरियल सबस्टन्स, तुला या पृथ्वीवर जे जे मटेरियल दिसतं आहे, जे तुझ्या डोळ्यांना दृश्य स्वरूपामध्ये किंवा तुझ्या ज्ञानेंद्रियांना अवगत होत आहे, ती ही सगळी प्रकृती आहे. म्हणून त्याला महत् ब्रह्म असं म्हटलेलं आहे.
द किंवा आता जर एका पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये साधारणतः योनी म्हटलं म्हणजे तर वजायना, असं आपण साधारणतः मेडिकल भाषेमध्ये किंवा आयुर्वेदाच्या लँग्वेजमध्ये म्हटलं जातं. परंतु या पृथ्वीवर हे सगळी पृथ्वी, ही सगळी माणसं, युटरस किंवा वजायना किंवा काही, त्या सगळ्याला तुम्ही महत्ब्रह्म असं समजा. द प्रकृती. अँड आय प्रेमिग्नेट इट विथ इंडिव्हिज्युअल सोल. मम योनी ही महत्ब्रह्म, माझी योनी. आता योनी म्हणजे काय होतं, की योनी म्हणजे गर्भस्थान, गर्भाधान स्थान. म्हणजे मी आता साधारणतः आपण एखादी वाटी घेतली, आणि त्याच्यामध्ये काही लाडू ठेवला, कुठलीही वस्तू ठेवली, तर ती जी वाटी आहे त्याला ॲक्च्युली स्थान असं म्हणतात. ओके, किंवा त्याला योनी असं म्हटलं जातं. ठीक आहे. सो योनी म्हणजे स्थान, जिथे गर्भ धारण केला जातो ते स्थान म्हणजे योनी. त्यात मम योनी ही महत्ब्रह्म, माझी योनी म्हणजे मी जेव्हा बीज देणार आहे किंवा मी जेव्हा जीव तुला देणार आहे, त्यावेळेला तो कुठे स्थापित होतो, तर महत्ब्रह्म म्हणजे त्या योनीमध्ये तो स्थापन होतो. तस्मिन गर्भम दधाम्यहम. आणि ब्रह्म हे नपुसकलिंगी आहे. सो म्हणून त्याला तस्मिन, सप्तमी एकवचन आहे. त्या ब्रह्मामध्ये, त्या प्रकृतीमध्ये अहम गर्भम दधामी, मी गर्भ देतो किंवा मी तो पुरुष देतो. त्या प्रकृतीमध्ये त्या आत्म्याची, त्या पुरुषाची स्थापना मी करतो. फार महत्वाचं स्टेटमेंट आहे, म्हणून मी हायलाइट केलेलं आहे. संभव सर्वभूतानां ततः भवती भारत. हे भारत किंवा हे अर्जुना, ऑल लिव्हिंग बिंग्स आर बॉर्न फ्रॉम इट. म्हणजे तिथूनच सगळ्या जीवांचा संभव किंवा त्या जीवांची उत्पत्ती होते. तस्मिन गर्भम दधाम्यहम. आता साधारणतः जेव्हा आपण मागच्या वेळेला पण मी सांगितलं होतं की फर्टिलायझेशन जेव्हा इन्फर्टिलिटी क्लिनिक्समध्ये, सेंटर्समध्ये, नो वन कॅन क्लेम द सक्सेस ऑफ एनी IVF और IUF फर्टिलायझेशन. कारण हे आपल्या टेक्नॉलॉजीच्या पलीकडे आहे. मान्य आहे, मॅक्सिमम टाइम्स ते सक्सेसफुल होतात, पण असे अनेक केसेस आहेत की ज्याच्यामध्ये हा गर्भ किंवा हा पुरुष किंवा हा आत्म्याची त्या ब्लॅस्टुलामध्ये किंवा त्या योनीमध्ये किंवा त्या स्थानामध्ये प्रवेश होत नाही. आणि मग त्यासाठी लोक कर्मशुद्धीचा ऑप्शन्स किंवा योग चिकित्सा, कर्मयोग चिकित्सा या गोष्टींकडे वळतात. कारण कुठल्याही आज मॉडर्न टेक्नॉलॉजी, कुठल्याही डॉक्टरच्या हातामध्ये हा पुरुष तत्व त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करायची टेक्नॉलॉजी आपल्याकडे नाही, मेडिकल सायन्सकडे अजून पण. स्पर्म आणि ओव्हमचं युनियन करू शकतात, ब्लॅस्टुला फॉर्म करू शकतो, दोन प्रकृतीची रेडीनेस आपण करू शकतो, परंतु त्याच्यामध्ये पुरुषाचा प्रवेश घडून आणता येत नाही. पुरुष इन दिस इज आत्मा. तो तस्मिन गर्भम दधाम्यहम. हो. सो स्पर्म आणि ओव्हमचं ज्या नुसत्या फ्युजननी जर कन्सेप्शन राहिलं असतं, तर मग वाय IUF और IVF हाय द हाय फेल्युअर रेट्स. ओके. सो इथे आपल्या महत्वाचं समजण्यासारखं आहे, ते सोर्स ऑफ बर्थ किंवा जन्म, कुठलाही जीव जन्माला कशामुळे होतो, तर ब्रह्मामुळे. भगवंत त्याच्यामध्ये स्वतःचा एक अंश त्याच्यात जेव्हा स्थापन करतो, त्यावेळेला त्या वास्तुलाला किंवा त्या गर्भाला आपण जिवंत आहे असं म्हणू शकतो, लाईव्ह आहे. नाहीतर अनेक वेळा अनेक IVFचे जेव्हा सायकल्स होतात त्यावेळेला स्पर्म आणि एक्सटर्नल और इंटरनल कुठेही त्यावेळेला स्पर्म आणि ओव्हमचं फ्युजन होऊन सुद्धा त्याच्यामध्ये आत्म्याचा प्रवेश होत नाही, ते तसंच तसं बाहेर फेकलं जातं. ओके, त्याला आपण अबॉर्शन्स, मिसकॅरेजेस किंवा लॉट ऑफ थिंग्स म्हणतो. सो गॉड पुट दिस ब्रह्मा और गॉड पुट हिज अ काइंड ऑफ अ एलिमेंट इन द गर्भा और इन द ब्लॅस्टुला. हे फार महत्वाचं आहे. सो हु इज रिस्पॉन्सिबल फॉर द बर्थ? भगवंत और द क्रिएटर ऑफ दिस युनिवर्स. तो त्याचा काही अंश त्याच्यामध्ये टाकतो. सर्व योनीषु कौंतेय मूर्तयः संभवन्ति याः तासां ब्रह्म महद्योनीरहम बीजप्रदः पिता. तो आणखीन स्पष्टीकरण पुढच्या सूत्रामध्ये देतो आहे. संधी पाहूया. सर्व योनीषु कौंतेय मूर्तयः संभवन्ति याः तासां ब्रह्म महत् योनिः. तकारस्य दकारः षष्ठसंधी. योनिः अहम मध्ये विसर्गस्य रेफः. बीजप्रदः पिता. फॉर ऑल स्पेशीज ऑफ लाईफ दॅट आर प्रोड्युस्ड मूर्तयः. मूर्ती असते ना, त्या जीवाला एक आकार असतो,
स्वरूप असतं, म्हणून त्याला मूर्ती असं म्हटलेलं आहे. या सगळ्या मूर्ती ज्या आहेत, द मटेरियल नेचर इज द वुम और इज देअर महत योनी, महत ब्रह्म, महत योनी ही त्यांची माता आहे, किंवा त्यांची महत योनी ही त्यांची माता आहे, आणि आय एम द सीड गिव्हिंग फादर, आणि मी त्यांचा बीजप्रदह पिता आहे, असं तो म्हणतो आहे. आपण आणि मूर्तयः म्हणजे शरीर वेगवेगळ्या प्रकारची. हे कौंतेय, सर्व योनीषु याहा मूर्तयः म्हणजे सर्व योनींमध्ये, म्हणजे योनी इन द सेन्स गर्भाचं स्थान, त्या योनींमध्ये हे कौंतेय याहा मूर्तयः, मूर्ती हा स्त्रीलिंगी आहे म्हणून याहा, जे ज्या मूर्ती किंवा जी जी शरीरे संभवंती, ज्या ज्या शरीरांचा तिथे जन्म होतो, तासाम योनीही त्या महद्ब्रह्म, त्यांची योनी किंवा त्यांची मटेरियल नेचर हीच त्यांची माता आहे. आणि अहम तासाम बीजप्रदः पिता, आणि मी त्यांचा बीज देणारा पिता आहे. बीज म्हणजे आपण ज्याला सामान्य भाषेमध्ये आयुर्वेदामध्ये किंवा मॉडर्न फिजिओलॉजीमध्ये बीजमध्ये स्पर्म आणि ओव्हम म्हणतो ते नाही. म्हणजे अंडाशयामध्ये अंड क्रिएट होतं, ओवम ओव्हरीजमध्ये ओवम होतो तो नाही. आत्म्याचा अंश म्हणजे बीज. ओके, नाही तर साधारणतः स्पर्म आणि ओवमला मेडिकल लँग्वेजमध्ये साधारणतः बीज असं म्हटलं जातं, आयुर्वेदामध्ये पण म्हटलेलं आहे. परंतु इथे बीजप्रदः पिता म्हणजे तो जो आत्म्याचा अंश आहे, पुरुषाचा जो अंश आहे, तो जो तिथे ब्लॅस्टुलामध्ये तो त्याचा प्रवेश करून देणार आहे, त्याची मर्जी असेल तरच त्याचा प्रवेश होणार आहे. सो अहम बीजप्रदः पिता असं तो क्लिअरली इथे म्हणतो आहे. सो आता हे कसं समजून घेऊया, कारण हे समजायला थोडंसं कठीण वाटतं. So the cause of birth is the union of Prakriti and Purusha, and not the union of sperm and ovum. ब्रह्म इज महत, आणि मांडुक्य उपनिषदामध्ये पण ब्रह्माला महत असं टर्मिनॉलॉजी वापरली आहे. आणि दिस ब्रह्म और दिस महत कन्सिस्ट ऑफ त्रिगुणास, अँड दिस इज ऑल्सो कॉल्ड एज अ अपरा प्रकृती, आणि पजेस 24 एलिमेंट्स, जे आपण मागच्या अध्यायामध्ये त्याचे सगळे 5 इंद्रिय वगैरे सगळ्या 24 तत्व आपण त्याची पाहिली होती. आणि पराप्रकृती इज अ हायर एनर्जी विच इज ऑल्सो कॉल्ड एज अ पुरुषा इन मुंडक उपनिषद. आणि जर गॉडची विल असेल, म्हणजे भगवंताची जर इच्छा असेल, तर युनियन आणि अपरा आणि पराप्रकृती किंवा युनियन ऑफ अ प्रकृती अँड पुरुषा हॅपन्स, अँड गॉड एंटर्स द पुरुषा इन दिस महद ब्रह्मा. ओके, सो हे क्लिअर आहे. याचं एक उदाहरण आपण पाहूया. साधारणतः जर तुम्हाला माहिती असेल की फिमेल स्कॉर्पिओ असतो, फिमेल स्कॉर्पिओ डिलिव्हर्स द एग इन द राईस ग्रेन्स, म्हणजे एखादं धान्याचं कोठार असतं, तिथे त्या कोठारामध्ये जेव्हा भरपूर 1500 किलो धान्य किंवा गहू तांदूळ साठवलेले असतात, तर तुम्हाला माहिती आहे फिमेल स्कॉर्पिओ काय करते, ती फिमेल स्कॉर्पिओ त्या भाताच्या राशींमध्ये जाऊन अंडी देते किंवा अंडी डिलिव्हर करते, एग्स. बट इट, आणि पण पाहणाऱ्याला बाहेर काय वाटतं की स्कॉर्पिओ इज बॉर्न ड्यू टू ऑर थ्रू द राईस ग्रेन्स. ती जेव्हा तिथे जाऊन अंडी देत असते त्यावेळेला तिला कोणी फारसं पाहत नाही. परंतु जेव्हा त्या भाताच्या राशींमधनं किंवा तांदळाच्या राशींमधनं जेव्हा स्कॉर्पिओज बाहेर यायला लागतं, तेव्हा लोकांना असं वाटतं की तांदळांमधून राशी म्हणजे स्कॉर्पिओजचा जन्म झाला. पण जर ते ट्रूथ आहे का? राईस इज नॉट अ क्रिएटर ऑफ अ स्कॉर्पिओ, इट इज अ फिमेल स्कॉर्पिओ विच डिलिव्हर्स द एग इन द राईस ग्रेन्स. तशाच पद्धतीने प्रकृती स्पर्म आणि ओवमच्या फ्युजननी आपल्याला वरतून जेव्हा आपण हे सगळे पेटोस्कोप वगैरे सगळे इन्स्ट्रुमेंट्स लावतो, तेव्हा आपल्याला काय वाटतं की स्पर्म आणि ओवमच्या संयोगाने जीवाची उत्पत्ती झाली. तर तसं नाही आहे. जे अनविज्युएबल किंवा जे आपल्याला दिसणार नाही असा परमात्मा त्याच्यामध्ये जोपर्यंत आत्म्याचा अंश टाकत नाही, टाकतो, तेव्हा त्याच्यातून जीवाची उत्पत्ती होते. सो अपरा प्रकृती, दॅट इज स्पर्म अँड ओव्हम, इज नॉट अ क्रिएटर ऑफ द जीवा. God put Purusha or the Jivatma in this Mahant or Apara Prakriti like female Scorpio. ओके, सो या उदाहरणाने हे स्पष्ट झालं असेल. कारण आपल्याला भगवंत जो आहे तो या इंद्रियांच्या पलीकडे आहे, त्यामुळे आपण त्याला कुठलीही मशीन्स लावून त्याला काही डिटेक्ट करू शकणार नाही. ओके, सो अशा प्रकारे आता जन्म झालेला आहे, जीवाचा जन्म झालेला आहे. आता ह्या जीवाचा जन्म झालेल्या जीवाचे काय काय क्वालिटीज असतात, तर तो पुढे त्रिगुणांच्या क्वालिटीज सांगतो आहे. सत्वं रजस्तम इति गुणाः प्रकृती संभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनम व्ययम्.
सत्वं रजः तम विसर्गस्य सकारादेशः इति गुणाः प्रकृतिसम्भवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनम अव्ययम. देहिनम मतु प्रत्यय सॉरी इनी प्रत्यय आहे. द्वितीय एकवचन. तो काय म्हणतो आहे की अपरा प्रकृती, दिस इज कन्सिस्ट ऑफ द थ्री गुणास सत्व रजस आणि तमस. जीवा गेट्स अटॅच टू दिस प्रकृती ऑर दिस त्रिगुणात्मक प्रकृती ड्युरिंग द प्रोसेस ऑफ बर्थ. आता जो जो जीव म्हणजे जो जीवात्मा त्यांनी टाकला तो सुरुवातीला तर निस्पृह असतो, परंतु जेव्हा त्याचा त्या प्रकृतीमध्ये किंवा योनीमध्ये प्रवेश होतो त्यावेळेला त्याला ते ॲट्रिब्यूट्स किंवा हे त्रिगुण त्याला लागतात किंवा इट गेट अटॅच विथ दिस त्रिगुणास ड्युरिंग द प्रोसेस ऑफ बर्थ. आणि देन दॅट जीवात्मा, आणि म्हणून आपण म्हणतो ना की परमात्मा जीवात्माचं मागच्या डिफरन्सिएशन सांगितलं होतं की जीवात्मा थोडासा कंटॅमिनेटेड होतो, त्याला ती त्रिगुणांचं कव्हर त्याच्यावरती पडतं. आणि देन ही स्टार्ट बिहेविंग अकॉर्डिंग टू हिज गुणाज कॉम्बिनेशन. त्याचे जे सत्व डॉमिनन्स असेल, रजस डॉमिनन्स असेल, तमस डॉमिनन्स असेल, त्या पद्धतीने तो वागायला किंवा त्याचे बिहेवियर सुरू होतं. अँड दॅट इज द कॉज ऑफ पेन. बरं, मूलतः आत्म्याला कुठल्याही प्रकारचं पेन नसतं कधी पण, परंतु प्रकृतीच्या संयोगाने इथे त्याच्या संलग्नतेमुळे तो त्रिगुणांशी अटॅच होतो आणि त्याला दुःख सुरू होतं. ओके, किंवा अँड देन ही इट सेल्फ फॉरगेट्स दॅट आय एम द बेसिक अँड ही पुरुषा की मी परमात्म्याचा अंश आहे हे तो विसरून जातो या अख्ख्या प्रोसेसमध्ये. आणि डिलिव्हरीच्या वेळेला म्हणजे नॉर्मल जी वजॅनल डिलिव्हरी असते त्यावेळेला तर प्रचंडच बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये वर्णन केलेल्या आहेत गर्भोपनिषदामध्ये. गर्भोपनिषद छोटंसं उपनिषद आहे, कधी वाचायचं हे लागलं तर नक्कीच वाचा. खूप छान वर्णन केले आहे की त्या गर्भाला त्या काय काय वाटत असतं किंवा त्याच्या डोक्यात त्याच्या काय काय विचार चालू असतात त्याच्या डोक्यामध्ये. आणि मग जेव्हा डिलिव्हरी पेन सुरू होतं त्यावेळेला त्याची काय अवस्था असते हे सगळं वर्णन खूप छान केलेलं आहे गर्भोपनिषदामध्ये. अँड देन तेव्हा तो ऍक्च्युली परमात्मापासून तो आत्मा डिस्कनेक्ट होतो बिकॉज ही इज कवर्ड विथ दिस त्रिगुणात्मक प्रकृती. आणि ही ऑर शी हिमसेल्फ आत्म्याला तर काही लिंगभेद नाहीये, पण सो दॅट आत्मा फॉरगेट्स दॅट ही इज अ पार्ट ऑफ द परमात्मा. ओके, आणि त्याची इंडिव्हिज्युअल जर्नी त्याची सुरू होते. सो ही फॉरगेट अँड ही फॉरगेट दॅट ही इज ओन पुरुषा. त्याचं विस्मरण त्याला पडतं. वजॅनल डिलिव्हरीमध्ये तर आणखीन जास्त त्याला विस्मरण होतं, कारण पुढची प्रोसेस फार कठीण आहे. आपण अन्वय पाहूया. हे महाबाहो सत्वम रजः तमः इति प्रकृती संभवाः गुणाः. म्हणजे सत्व रजस तमस हे प्रकृतीने संभव होणारे किंवा प्रकृतीतून उत्पन्न होणारे गुण आहेत. देहे अव्ययम देहिनम ते निबध्नन्ति. ते अध्यरुत आहे की या देहामध्ये ज्या अव्यय स्वरूपी आणि देहीन इनी प्रत्यय आहे ना, देह अस्य अस्मिन् व अस्ति वा इति देहीन. तर त्या देह धारण करणाऱ्याला म्हणजे त्या पुरुषाला, त्या आत्म्याला, त्या जीवात्म्याला, आणि जो अव्यय स्वरूपी आहे त्या अव्यय अशा आत्म्याला ते निबध्नन्ति, ते त्याला जखडून टाकतात ते त्रिगुण, हे सगळे त्रिगुण. आणि मग तो विसरून जातो की मी परमात्म्याचा भाग आहे. आणि ह्यालाच या सगळ्या प्रोसेसला प्रसव असं म्हटलेलं आहे. आणि आपल्याला प्रतिप्रसवाकडे जायचं आहे. प्रतिप्रसव म्हणजे परत बॅक टू पॅव्हेलियन मध्ये जायचं आहे. ओके, सो ही सगळी प्रसवाची प्रोसेस आहे. पुढचं सूत्र बघूया. ह्याच्यामध्ये योगसूत्रांमध्ये जे काही टेक्स्ट आहेत त्यांच्यामध्ये या प्रसव आणि प्रतिप्रसव या टर्मिनॉलॉजीला किंवा फार महत्व आहे. तिथे त्यांची फार विस्तृत विवरणं दिलेली आहेत. पुढचं सूत्र बघूया. भगवद्गीतेमध्ये एवढा त्याचा उल्लेख नाहीये. तत्र सत्वम निर्मल. आता तो त्रिगुणांची डेफिनेशन्स किंवा त्रिगुणांविषयी अधिक माहिती देतो आहे. तत्र सत्वम निर्मलत्वात् प्रकाशकम अनामयम सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन च अनघ. अनघ म्हणजे ज्याचा शत्रू नाही असं, अजिंक्य किंवा शत्रुजित. अर्जुनासाठी नाव आहे ते, अर्जुनाचं नाव. च अनघ मध्ये सवर्ण दीर्घ संधी, बाकी काही फारशी संधी नाही तिथे. तो काय म्हणतो आहे की सत्वगुण कसा असतो. सो इथे त्याचं तुम्ही राईट साईडला बघितलं तर त्याची क्लासिफिकेशन्स किंवा त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दिसतील की सत्वा डॉमिनंट पीपल जी लोक असतात ती दे हॅव व्हेरी क्लिअर अँड काम माइंड. दे रिव्हील्स द अवेअरनेस, दे आर ऑलवेज प्रेझेंट इन द प्रेझेंट टेन्स, दे आर रिव्हेलिंग द पॉवर्स
दे आर इझी गोईंग, बॅलन्स्ड पर्सनॅलिटी, पीसफुल पर्सनॅलिटी, हार्मोनियस असतात, कंटेंटेड असतात, सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारची अशी इच्छा किंवा फार अशी हे नसते, म्हणजे लस्ट वगैरे नसते. they behaves or they have the trust in the truth and their beingness. ते असतात त्यात ते समाधानी असतात किंवा त्यांचा विश्वास असतो परमात्म्यावर, श्रद्धा असते, अगाढ श्रद्धा. अलाउज फॉर द डिस्क्रिमेंट, म्हणजे ते कुठल्याही प्रकारचं काय म्हणू आपण त्याला, मतभेद किंवा भिन्नत्वामध्ये विश्वास ठेवत नाहीत फारसे. फॅसिलिटेट्स सेल्फ एन्क्वायरी आणि मेडिटेशन, आणि त्यांचा नेहमीच अध्यात्माचा शोध सुरू असतो. की विश्वाचं सत्य काय, किंवा ध्यान आणि इतर सर्व माध्यमांनी. सो तो म्हणतो आहे की निर्मलत्वात, बिईंग प्युअरेस्ट फॉर्म इन द मटेरियल वर्ल्ड. सत्वा डॉमिनंट पीपल ही किंवा सत्व हे सगळ्यात अतिशय सात्विकच आहे किंवा अशा प्युअर फॉर्म आहे. प्रकाशकम, जस्ट अ मिनिट, इल्युमिनेटिंग आहे. म्हणजे त्यांच्या भोवती एक प्रभाव किंवा त्यांच्या भोवती एक, आपल्याला काही माणसं भेटल्यावर खूप छान वाटतं बघा. काही माणसं भेटल्यानंतर आपल्याला वाटतं की या माणसाशी बोलू नये. तर ही जी आभा प्रभा असते त्यांच्याकडे, अनामयम, फ्लॉलेस असतात, इनोसंट असतात, त्यांचे कुठलेही विकार किंवा फारसे दुसऱ्याला फसवायचं वगैरे असं काही त्यांच्यामध्ये नसतं, किंवा कोणाचा तरी गैरफायदा वगैरे घ्यायचा, असे असे काही भाव त्यांच्यामध्ये नसतात. इनोसंट असतात, निष्कपट आपण ज्याला म्हणतो. अँड लिबरेट्स जीवा फ्रॉम ऑल द बॉन्डेजेस. सुखसंगेन बध्नाती, ज्ञानसंगेन च भारत. त्यामुळे तो सत्व हे निर्मल आहे, प्रकाशमय आहे, अनामय आहे. परंतु ह्याला काही अटॅचमेंट असतात. ते इतर कुठल्या गोष्टीचे अटॅच राहत नाही, जे आपण पुढे रजस आणि तमसमध्ये बघणार आहोत. पण ते दोन गोष्टींशी मात्र नक्कीच अटॅच राहतात. ते म्हणजे, कारण सत्व अवस्था ही सुद्धा एक प्रकारची अटॅचमेंट अवस्था आहे, आणि त्यामुळे पुढची जी चौथी अवस्था आहे सत्वातीत, तिथे जाण्यासाठी अर्जुनाला पहिल्याच धड्यामध्ये किंवा दुसऱ्या धड्यामध्ये सांख्ययोगामध्ये सांगितलेलं, सत्वातीत हो तू, या त्रिगुणांच्या पलीकडे जा. सो सत्वातीत सत्वगुणी पर्सन रिमेन्स एव्हर हॅपी अँड गेट ज्ञान. त्यामुळे आणि ते नेहमी सुखी राहतात, समाधानी राहतात आणि ज्ञान मिळवत राहतात. परंतु त्यांची ज्ञानाशी पण एक प्रकारची अटॅचमेंट असते, तर ते त्यांना सोडणं थोडं असं आवश्यक आहे. अँड रिमेन्स बाउंडेड बाय द ज्ञान अँड हॅपीनेस. म्हणजे त्यांची फार बंधनं असतात, परंतु तरी सुद्धा ते ज्ञान आणि सुखाशी बांधलेले राहतात. अन्वय वाचूया. हे अनघ तत्र निर्मलत्वात प्रकाशकम अनामयम सत्वम सुखसंगेन ज्ञानसंगेन च बध्नाते. पुढे जाऊया. आणि थोडंसं आणखीन सांगू इच्छिते, हे जे काही सत्वाचे बाउंडेजेस आहेत, त्यामुळे ती लोक इंटेलिजंट असतात. दे इंटेलिजंट अँड सुपिरियर दॅन द अदर गुणाज. दे नोज द सिग्निफिकन्स ऑफ दिस मटेरियल वर्ल्ड. त्यांना मटेरियल वर्ल्ड, प्रकृती म्हणजे काय आणि त्याचं इम्पॉर्टन्स माहिती असतं, पण ते त्याच्याशी अटॅच राहत नाही. अटॅच राहत नाहीत म्हणजे मी साधारणतः उदाहरण सांगते की, आता समजा उदाहरणार्थ कॉफी किंवा चहा किंवा जे काही आपल्याला एखादी गोष्ट म्हणजे मला लागतेच, नाही मिळाली तर मग माझं काही खरं नाही, अशी पण काही माणसं असतात. पण काही माणसं अशी असतात की मला रोज कॉफी किंवा चहा प्यायची सवय आहे सकाळी किंवा संध्याकाळी, पण नाही मिळालं तर ठीक आहे, मी त्याच्याशी अशी कॉट नाहीये त्या पेयामध्ये. नाही मिळाली तरी मी आरामात या गोष्टी करू शकतो. ही छोटीशी उदाहरणं सांगते कुठल्याही गोष्टीची. किंवा आपण काही रिलेशन्समध्ये कॉट असतो, भाऊ बहीण, आई वडील, लॉट ऑफ रिलेशनशिप्स, की अरे हा म्हणजे माझा जीव की प्राण आहे, मनुष्य, ह्याच्याशिवाय मी राहू शकत नाही. सो दे आर नॉट अटॅच विथ एनी थिंग्स ऑर एनी वन. ऑफकोर्स त्यांना त्याचं इम्पॉर्टन्स माहिती असतं, चहा कॉफीचं इम्पॉर्टन्स, रिलेशनशिपचं इम्पॉर्टन्स किंवा पैशाचं इम्पॉर्टन्स, सगळ्यांचं इम्पॉर्टन्स. दे डू नॉट डिनाय the importance and the significance of the material world, but they are not caught in that material world. They can easily overcome the bondages of this material world and they are not attached to it. They are not influenced by the material pain and gain. म्हणजे समजा मला फार आवडणारी कॉफी असेल आणि ती कॉफी माझ्याकडून कोणीतरी हिसकावून घेतली, अरे बापरे, अरे हा आज तर आजचा दिवस खरंच खराब झाला वगैरे असं काही, ठीक आहे, सांडली तर सांडली, किंवा फारसं दुःख मला होणार नाही आणि मिळाल्यावर फार आनंद पण होणार नाही. So they are not influenced by the material pain and gain. They are interested in the Vedas or Vedic scriptures, which again prominent, which again boost their sattva guna, and then it leads to the happiness and jnana.
पण ह्यांच्यामध्ये थोडंसं एक इल्युजन असतं. आणि बारीकसा कधी कधी इगो असू शकतो, की आय एम सत्व हा अतिशय उत्कृष्ट गुण आहे, असा एक छोटासा इगो इथे असू शकतो, की रजस आणि तमसपेक्षा हा बेस्ट आहे. त्यामुळे मी सात्विक आहे, मी सात्विक आहे, माझी कुठल्याही गोष्टीची अटॅचमेंट नाही, या गोष्टीचा पण एक बारीकसा अहंकार असू शकतो. ही गेट्स अट्रॅक्टेड टुवर्ड्स सात्विक कर्मास. जी सात्विक कर्म असतात सगळ्या प्रकारची. आता पुढच्याही एका ह्याच्यामध्ये सात्विक कर्म म्हणजे काय ते पुढच्या अध्यायामध्ये 17व्या-18व्या अध्यायामध्ये तो सांगणारच आहे. सो आता इथे आपण ते पाहत नाही. इट गेट बर्थ अकॉर्डिंग टू द सात्विक डिझायर्स. ही इज बाउंडेड इन द सायकल ऑफ बर्थ अँड डेथ. कारण कितीही इच्छे म्हणजे राजसिक ते नसले तरी सुद्धा त्यांना सात्विक कर्म करण्याची एक इच्छा राहतेच त्यांच्यामध्ये. त्यामुळे ते या मृत्यू संसारामध्ये परत परत येत राहतात, सत्व डॉमिनंट पीपल. ओके. फॉर एक्झाम्पल ब्राह्मीण, सेंट्स, फिलॉसॉफर, सायंटिस्ट. ओके. सो अशा प्रकारची जी बुद्धिजीवी वर्ग आहे किंवा जे सात्विक प्रधान आहे. आता हा त्रिगुणांचा कन्सेप्ट आहे ना, हा फार वाईड आहे. याच्यावर अनेक काही बऱ्याच गोष्टी बोलता येतात. पुढे जाऊया आपण. रजोगुण. रजोरागात्मकं विद्धि तृष्णासंगसमुद्भवम् तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम्. रजः रागात्मकं विसर्गस्य उत्व गुणसन्धि विद्धि तृष्णासंगमं तृष्णा संगसमुद्भवं. समस्त पद आहे. तत् निबध्नाति, तकारस्य नकारः अनुनासिक संधी. कौन्तेय कर्मसंगेन देहिनम. रजस गुण आहे, रागात्मकम असं म्हटलेलं आहे. बॉर्न, ही जी पर्सनॅलिटी असते रजो डॉमिनंट पर्सनॅलिटी, ही पर्सनॅलिटी दे आर बॉर्न ऑफ डिझायर अँड लस्ट. ह्यांच्यामध्ये प्रचंड महत्वाकांक्षा, त्यांच्या इच्छा प्रचंड असतात. मला एक्स हवं, वाय हवं, झेड हवं, म्हणजे आयुष्य संपायला येतं. 70, 80, 90कडे माणसं झुकतात. तरी पण त्यांच्या इच्छा संपत नाहीत. काही ना काहीतरी सतत हवंच असतं वेगवेगळ्या प्रकारचं. बरं ठीक आहे, म्हणजे मला बेसिक गाडी पाहिजे, एक गाडी आणली नाही दुसरी पाहिजे, दुसरी नाही तिसरी पाहिजे, मोबाईल आणला हा नको तो हवा, तो हवा नको हा हवा. कंटिन्युअसली दे आर नेव्हर कंटेंटेड. काही ना काहीतरी सतत दे आर बॉर्न ऑफ डिझायर अँड लस्ट. बरं मला एक छोटं घर मिळालं तर मोठं घर पाहिजे, मोठं घर मिळालं आता काय बाबा इंडिव्हिज्युअल हाऊस पाहिजे, इंडिव्हिज्युअल हाऊस मिळालं आता तर पॅलेसच पाहिजे, पॅलेस मिळाला अजून काहीतरी पाहिजे. सतत इच्छाच असतात. एक प्रकारचा राग असतो. राग म्हणजे प्रीती किंवा प्रेम असतं मटेरियल वर्ल्ड विषयी. प्रचंड आसक्ती असते. तृष्णा संग, ड्यू टू द थर्स्ट ऑफ अम्बिशन. आणि ही तृष्णा म्हणजे तिला आपण तृष्णा असं म्हटलेलं आहे ना, ज्या खूप तहान लागते बघा, तो तो वर्ड आहे तृष्णा. प्रचंड थर्स्ट अँड द हायपर अम्बिशियस पीपल. सतत काही ना काहीतरी मिळवायचंच असतं. ओके. म्हणजे मोस्टली बिझनेसमॅन किंवा अशा प्रकारची माणसं असतील बघा, एक एक 2 मिनिटांमध्ये मी काही नाही कमवलं तर आय हॅव वेस्टेड माय टाइम. ओके. म्हणजे त्यांना प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक तासाला काही ना काहीतरी गेन, कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये काहीतरी गेन हवाच असतो. ओके. कर्मसंगेन दे डू द सकाम कर्म. आणि प्रत्येक वेळेला काहीतरी मिळावं म्हणूनच ते कर्म करत राहतात. म्हणजे प्रत्येक त्यांच्या ऍक्टिव्हिटीजची, कर्माची त्यांना कुठल्या ना कुठल्या पद्धतीने एक बॅकवर्ड बेनिफिट्स हवे असतात. की मी एक्स काम केलं मला काहीतरी मिळालंच पाहिजे, मी व्हाय काम केलं मला काहीतरी मिळालंच पाहिजे, पैसा असो, मान असो, सन्मान असो, काही ना काहीतरी मला मिळालंच पाहिजे. रजोगुणात्मक प्रकृती किंवा रजो डॉमिनंट पीपल, they get bound with the sakama karma, and they get bound to the expectation, and they get attached to the ego. आणि काय होतं की एखादी ऍक्टिव्हिटी केल्यानंतर ते एक्सपेक्ट करतात, त्यांना कधी कधी मिळतं, कधी नाही मिळत. ज्या वेळेला त्यांनी ती गोष्ट मिळते त्यावेळेला त्यांचा इगो वाढतो, नाही मिळाला तर राग वाढतो, राग म्हणजे क्रोध वाढतो. ओके. सो अशा प्रकारची ही प्रकृती आहे. सातवा आहे आपण बघूया. हे कौंतेय तृष्णा संग समुद्भवम. तृष्णा आणि संग, आसक्ती, ह्याच्यातून उत्पन्न झालेला रजह रागात्मकम विधी. आणि ह्याच्यातून उत्पन्न झालेला रजस हा गुण रागात्मक आहे असं तू समज. रागात्मक म्हणजे त्याला अनुराग आहे त्या गोष्टीचा, किंवा त्याला अतिशय अटॅचमेंट आहे मटेरियल गोष्टींशी. तत्कर्मसंगेन देहिनम देहिनम निबध्नन्ति. कर्मा आणि त्याला सतत काहीतरी हवं असतं, बरोबर. त्यामुळे तो सतत काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी करत राहतो कुठल्या ना. आणि अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी की जे फ्रूटमध्ये रूपांतर झालंच पाहिजे, फळ मला मिळालंच पाहिजे, अशा पद्धतीने. सो त्या प्रकारच्या कर्मामध्ये ते अडकलेले राहतात.
आपण दे आर हायली एनर्जेटिक पीपल, दे डिस्टॉर्ट्स द अवेअरनेस, दे आर दे प्रोजेक्ट द पॉवर्स ऑल्सो. दे आर बिझी, पॅशनेट, अग्रेसिव्ह, फ्रस्ट्रेटेड. फ्रस्ट्रेटेड अशासाठी जेव्हा त्यांना जी अपेक्षित फळ असतं ते जेव्हा मिळत नाही तेव्हा ते फ्रस्ट्रेट होतात. अदरवाईज दे आर एक्सायटेड, प्रोन टू एन्झायटी ऑर डिप्रेशन. म्हणजे एखादी गोष्ट त्यांना जी अपेक्षा असते ती मिळाली तर ते आर अँशियस, नाही मिळाली तर दे आर डिप्रेस्ड. फुल ऑफ डिझायर्स अँड फुल ऑफ एन्झायटी. कंटिन्युअसली आता समजा एखादी फळ अपेक्षित असेल तर येर झाल्या घालून चालू असतं, आता काय होईल, आता काय होईल, आता काय होईल. सो अलाउज फॉर मोटिवेशन. पण ह्याच्यात एक चांगला गुण असा असतो की ह्या लोकांचा उपयोग मोटिवेशनसाठी होतो, यांच्या या रजस गुणांचा. दे कॅन गेट सेल्फ मोटिवेटेड ॲज वेल ॲज दे कॅन मोटिवेट अदर्स ऑल्सो. दे हिंडर्स द सेल्फ एन्क्वायरी अँड मेडिटेशन. आणि सत्व लोक सुद्धा, सत्व डॉमिनंट पीपल्स लोक जे असतात ती सुद्धा सेल्फ एन्क्वायरीसाठी म्हणजे प्रोन होतात. पण तो रजोगुणात्मक कशासाठी होतात की त्यांना काहीतरी इच्छा असते, वासना असते, त्यांना हवं असतं काहीतरी, की मला हे समजलं पाहिजे, ज्ञान मला मिळालं पाहिजे. ज्ञानाची पण एक लस्ट असते किंवा ज्ञानाची पण एक आसक्ती असते. ओके. द स्टार्ट ऑफ रजोगुणा लीड्स टू द अपोजिट अट्रॅक्शन. म्हणजे काय होतं की सत्वगुणी मनुष्य पण कार्य करत असतो, पण तो फळाशी बांधलेला नसतो. हं? रजोगुण मनुष्य जो काम करत असतो हा एक मायनर फरक आहे रजस आणि सत्वामध्ये. रजोगुणी मनुष्य जो असतो तो काय होतं, त्याचं कॉन्सिक्वेन्सेस या अपोजिट गुणामध्ये होतात. इट लीड्स टू द अदर मटेरियल डिझायर्स. म्हणजे एखादी गोष्ट तो करतो आणि त्याच्यातून त्याला ती गोष्ट प्राप्त होते किंवा नाही प्राप्त होत, मग तो आयदर अँझायटी किंवा डिप्रेशनमध्ये जातो. आणि त्याची समजा त्याला ती गोष्ट प्राप्त झाली तर आणखीन मटेरियल डिझायर्स वाढत जातात. ओके. आणि नाही प्राप्त झाली तर फ्रस्ट्रेशन वाढत जातं. दे हॅव अ ट्रिमेंडस नीड ऑफ एक्नॉलेजमेंट अँड अप्रिसिएशन फ्रॉम द सोसायटी. छोटंसं एक असं बघा तुम्ही, जेव्हा 2-3 वर्षाची नर्सरी झालेली जाणारी मुलं असतात, तर ती मुलं काय करतात, त्यांना राईम वगैरे म्हणायला सांगितली, तर राईम म्हणायला एखादं कडवं म्हटलं की थांबून जातात. जर कोणी टाळ्या वाजवत नसेल ना किंवा कोणी एनकरेज करत नसेल तर ते थांबून जातात. मी नाही म्हणणार आता, कोणी टाळीच नाही वाजवत असं म्हणून ते निघून जातं एखादं मूल. ट्रिमेंड टिपिकल राजसिक पर्सनॅलिटी. सो अशा खूप गोष्टी आहेत सांगण्यासाठी. एनिवे, वेळेच्या अभावी फार सांगू शकत नाही. सो दे हॅव अ नीड ऑफ एक्नॉलेजमेंट अँड ॲप्रिसिएशन. एखादी गोष्ट केल्यानंतर त्यांना ॲप्रिशिएट करावंच लागतं किंवा त्यांना एक्नॉलेजमेंट कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये त्यांना मिळावी अशी त्यांची अपेक्षा असतेच. अदरवाईज जर नाही मिळालं, जर एक्नॉलेजमेंट ॲप्रिसिएशन नाही मिळालं, दे विल स्टॉप दॅट ॲक्टिव्हिटी. ओके. दे डू कर्मा, सो मेनी कर्मास. म्हणजे आणि ते त्याच्यासाठी सतत बिझी असतात गोष्टी करण्यामध्ये. आणि दे डू लॉट ऑफ कर्मस अँड दे गेट इन्वॉल्ड इन इट. दे आर अटॅच टू द मटेरियल हॅपीनेस, गेन अँड पेन. दे आर बाउंडेड इन द सायकल ऑफ बर्थ अँड डेथ. आत्ताचा जो एरा चालू आहे, जो त्याला रजोगुण प्रधान एरा म्हणता येतं. पुढचं आहे तमसगुण. तमस्त्व ज्ञानजम विद्धी मोहनम सर्वदेहिनाम प्रमादालस्य निद्राभिः तन्निबध्नाति भारत. आता हेच त्रिगुण पुढे कर्मांच्या ह्याच्यात पण 17व्या अध्यायामध्ये सांगितलेले आहेत. खूप सुंदर वर्णन आहे, तिथे आपण डिटेलमध्ये बोलू शकतो. तमः तू अज्ञानजम. तमः तू मध्ये विसर्गस्य सकारादेश, तू अज्ञानजम मध्ये यणसंधी. विथी मोहनम सर्वदेहिनाम. प्रमाद आलस्य मध्ये सवर्ण दीर्घ संधी. आलस्य निद्रा, ऍक्च्युली प्रमादालस्य निद्राभिः हे समस्त पद आहे, इतरेतर द्वंद्व समास. प्रमादालस्य निद्राभिः तन्नी, भीः तत् मध्ये विसर्गस्य सकारादेश. तत् निबध्नाति. तत् म्हणजे तकारस्य नकारः अनुनासिक संधी, निबध्नाति भारत. आता हे कसे असतात, मोहनम, डिल्युजन्स असतात. एखाद्या गोष्टीच्या काही विपरीत कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये असतात. प्रमाद, मॅडनेस, ऑर कंटिन्युअसली त्या सिली सिली मिस्टेक्स करत राहणे, नॉन मिस्टेक करत राहतात. एखादा मनुष्य एखादी चूक करतो, दुसऱ्या वेळेला परत चूक करतो, तिसऱ्या वेळेला पण करू शकतो, पण सातत्याने त्याच चुका करत राहणारी माणसं तामसिक असतात. आलस्य, लिथार्जी असते, निद्रा असते, तमस असतो, स्लीप असते. दे आर बॉर्न टू अज्ञाना.
किंवा ते कुठल्याही प्रकारचे कर्म सुरुवातच अज्ञानामुळे करतात. हा, दिस पीपल कॅप्चर्स इन मोहा, म्हणजे ते मोहामध्ये कॉट होऊन जातात आणि दे बिकम इनॅक्टिव्ह बिकॉज ऑफ दॅट. पुढे जाऊया आपण. आणखीन जर वर्णन करायचं झालं तमस गुणाचं, तर दिस इज एक्झॅक्टली अपोजिट द सत्वगुण. मोह, इग्नोरंट ऑफ द रियालिटी, ते मोहामध्ये कॉट झाल्यामुळे त्यांचं ते सत्यापासून फार लांब असतात. इट लीड्स टू विपर्यय. It least interested in the spiritual knowledge and activity. These people are not interested at all in the spiritual knowledge and activities. They do not like not active like rajas also. ते रजस गुणासाठी ऍक्टिव्ह नसतात, सेल्फ मोटिवेटेड नसतात, त्यांना पुश करावं लागतो सारखं सारखं. दे आर बॉर्न, दे आर कनेक्टेड टू ॲडिक्शन्स. दे डिपेंड्स ऑन द मटेरियल थिंग्स. दे आर बाउंडेड इन दिस सायकल ऑफ बर्थ अँड डेथ. आता काय होतं, आता हे सत्व रजस तमसची वेगवेगळ्या क्वालिटीज सांगितल्या. आता या ओव्हरलॅप पण होतात. आता काही लोक सत्व डॉमिनेट असतात, काही लोक रजस डॉमिनेट, काही लोक तमस डॉमिनेट. पण ह्यांचं परमिटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स प्रत्येक माणसामध्ये असतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेळेला एखादा गुण डॉमिनेटच असला पाहिजे अशातला भाग नाही आहे. डॉमिनेट असल्याची क्वालिटीज आता सांगितल्या, पण ह्यांचे परमिटेशन कॉम्बिनेशन्स पण असतात या 3 गुणांची, आणि त्यांनी वेगळी माणसं आपल्याला, त्यांचे बिहेवियर्स वेगळे आपल्याला दिसतात. आता हे काय करतात, हे ओव्हरलॅप पण करतात. गुण. सत्वं सुखे संजयती रजः कर्मणि भारत ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयती उत. सत्वं सुखे संजयती रजः कर्मणि भारत ज्ञानम आवृत्य वर्णपेलन तू तमः प्रमादे संजयती उत मध्ये यणसंधी. सत्वा बाइंड्स वन, क्षम्यता, सत्वा बाइंड्स वन टू मटेरियल हॅपीनेस. आता हे सत्वाचे पुढचे म्हणजे लीडिंग काय आहे, किंवा पुढचे कॉम्प्लिकेशन्स किंवा पुढची त्याची प्रगती काय आहे, तर जे सत्व डॉमिनेशन्स असतात, दे आर डॉमिनेंट विथ द मटेरियल हॅपीनेस. रजस कंडिशन्स टू द सोल टुवर्ड्स द ऍक्शन, अँड तमस क्लाउड्स विजडम अँड, एक मिनिट, क्लाउड्स विजडम अँड बाइंड्स वन टू द डिल्युजन. आपण ह्याच्याकडे येऊया. अन्वय. हे भारत सत्वम सुखे संजयती. सत्वप्रधान जी मंडळी असतात ती सुखामध्ये राहतात, किंवा ते हॅपी असतात. रजः कर्मणी, रज प्रधान व्यक्ती जे असतात ती कर्मांमध्ये बांधील राहतात, किंवा कर्मांमध्ये त्यांचं संयोजन होतं नेहमी. तमः तु ज्ञानम आवृत्य प्रमादे संजयती उत. म्हणजे तामसिक पर्सनॅलिटीज ज्या असतात त्या अज्ञानामध्ये आवृत्त होऊन ते प्रमादे, प्रमादे म्हणजे ते चुकांमध्येच बांधील अडकून राहतात सारखे सारखे. पुढे तो काय म्हणतो आहे की, पुढचा फार महत्वाचा श्लोक आहे. रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत रजः सत्वं तमश्चैव तमः सत्वं रजस्तथा. संधी पाहूया आधी. रजः तमः च अभिभूय. रजः तमः मध्ये विसर्गस्य सकारः, तमः च मध्ये विसर्गस्य सकारादेश अनंतरम श्रुत्व संधी, च अभि मध्ये सवर्ण दीर्घ संधी, अभिभूय इति लेबंत अस्ति. सत्वं भवति भारत रजः सत्वं तमः च, तमः च मध्ये विसर्गस्य सकारादेशः अनंतरम श्रुत्व संधी, च एव मध्ये वृद्धी संधी, तमः सत्वं रजः तथा, रजस मध्ये सकारादेशः विसर्गस्य. आता तो काय म्हणतो, समटाइम्स. आता गंमत अशी असते की प्रत्येक वेळेला एखादा मनुष्य नेहमीच म्हणजे आयुष्यभरासाठी सत्वा डॉमिनंट असतो असं होत नाही, किंवा एखादा मनुष्य आयुष्यभरासाठी किंवा कंटिन्युअसली रजस डॉमिनंट असतो असंही होत नाही. परमिटेशन कॉम्बिनेशन्स आहेत. सो समटाइम्स सत्वा प्रिव्हिल्स ओव्हर द रजस अँड तमस. प्रत्येक माणसामध्ये हे 3 गुण असतात. कधी कधी सत्व गुण या रजस त्या माणसामध्ये रजस आणि तमसला डॉमिनेट करतं. Sometimes rajas dominates the sattva and tamas. Sometimes tamas also dominates the sattva and rajas. म्हणजे कधी कधी सत्वगुण प्रधान व्यक्ती सुद्धा तामसिकतेच्या प्रभावाखाली जाऊ शकतो, किंवा रजोगुण प्रधान व्यक्ती सुद्धा सात्विकतेच्या किंवा तामसिकतेच्या प्रभावाखाली जाऊ शकतो, अँड वाईस वर्सा. ओके, त्यामुळे एखादा मनुष्य एखादा गुण डॉमिनेट असला म्हणजे तो आयुष्यभर तसाच राहतो असं नाही. आता ह्याला काय कारणीभूत आहे ते आपण, तर त्याला कारण मध्वाचार्यांचं असं मत आहे, टीकेमध्ये सांगितलं आहे की त्याचं कारण आहे भगवंताची इच्छा, गॉड विल.
त्यांनी म्हटलेलं आहे की परमात्मनः इच्छावशात सत्वगुणस्य औत्कट्ये गुणद्वयम कार्यम न करोति. परमेश्वराच्या इच्छेमुळे एखादा गुण डॉमिनेट होतो आणि बाकीचे दोन गुण सप्रेस होतात. ओके. आता आपल्याकडून जी जी कर्म करून घ्यायची असतील त्या त्या पद्धतीने त्या त्या वेळेला आपल्यामधला तो तो गुण डॉमिनेट केला जातो आणि ती ती कर्म घडवून आणली जातात. आता ह्याच्यामध्ये आपल्याकडे पण कंट्रोल आहे, नाही अशातला भाग नाही आहे, परंतु सर्व तंत्र तर क्षेत्रज्ञाच्या हातात आहेत, परमत्वाच्या सर्व ज्या सर्व कंट्रोल्स आहेत ते. त्यामुळे त्याला प्रत्येक माणसाकडनं जे जे घडवून आणायचं असतं त्यासाठी जे जे गुणाची आवश्यकता असते तो डॉमिनन्स तो तिथे क्रिएट करतो त्या त्या वेळेला. ओके. हे भारत रजः तमः च अभिभूय सत्वं भवति, रजः सत्वं च अभिभूय तमः भवति, तथा तमः सत्वं अभिभूय रजः भवति. म्हणजे कधी कधी सत्व हे रजस तमसला डॉमिनेट करून स्वतः प्रभावित होतं, कधी कधी रजस इतर दोघांना डॉमिनेट करून प्रभावित होतं, कधी कधी तमस इतर दोघांना डॉमिनेट करून प्रभावित होतं. आता हे सर्व परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे घडतं असं मध्वाचार्यांचं मत आहे. तर त्यामुळे ते एकमेकांना ओव्हरलॅप करतात किंवा ओव्हरकम करतात हे त्रिगुण सगळे. ओके. सो डॉमिनन्स ऑफ दिस काय म्हणू आपण त्याला त्रिगुणास, डॉमिनन्स ऑफ दिस त्रिगुणास सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते, ज्ञानं यदा तदा विद्यात् विवृद्धं सत्वमित्युत संधी बहुयादी, सर्वद्वारेषु देहे अस्मिन्, देहे अस्मिन् मध्ये पूर्वरु संधी, अस्मिन् प्रकाशः उपजायते विसर्गस्य लोपः अभवत्, ज्ञानं यदा तदा विद्यात् तकारस्य दकारः जश्व संधि, विवृद्धं सत्वम इति उत यणसंधी. When all gates of this indriya, gates म्हणजे इंद्रियास, okay, when all gates of this body are illuminated by knowledge, know it to be a manifestation of a mode of sattva. म्हणजे प्रत्येक गुण डॉमिनेट झाल्यावर कसं वाटतं या काय अवस्था असते ते सांगतोय की जेव्हा सत्व डॉमिनेन्स होतो त्यावेळेला काय होतं, ऑल द गेट्स ऑफ द बॉडी गेट इल्युमिनेटेड बाय द नॉलेज. गेट्स म्हणजे इंद्रियास, नवद्वार आपल्याकडे असतात, आपण मागच्या वेळेला बघितले होते. अस्मिन देहे सर्वद्वारेषु म्हणजे या देहामध्ये सर्व द्वारांमध्ये किंवा द्वारातून यदा ज्ञानम प्रकाशः उपजायते म्हणजे ज्ञानाचा प्रकाश जेव्हा पसरतो, तदा सत्वम विवृद्धम उत इति जानीयात, तेव्हा सत्वाची वृद्धी किंवा सत्वाचं सत्वगुण त्याच्या पीक लेवलला टॉप लेवलला पोहोचला आहे असं तो आपण समजू शकतो. पुढचा श्लोक आहे लोभः प्रवृत्तिरारंभः कर्मणामशमः स्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. लोभः प्रवृत्तिः आरंभः विसर्गस्य रेफः कर्मणाम अशमः वर्णमेलन स्पृहा रजसी एतानि यणसंधि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. When the mode of rajas predominates, symptoms of greed, lobha, extortion of the worldly gain, pravrutti arambha, restlessness, ashamaha, spruha, craving of anything, अशी डेव्हलप होते. अन्वय पाहूया. हे भरतर्षभ, लोभः प्रवृत्तिः कर्मणाम आरंभः अशमः स्पृहा एतानि रजसी विवृद्धी जायन्ते. म्हणजे रजस जेव्हा त्याच्या टॉप लेवलला किंवा पीक लेवलला असतो गुण कुठल्याही माणसामध्ये, त्यावेळेला ही सिम्पटम्स किंवा हे आपल्याला दिसतं. काय दिसतं? लोभ, प्रवृत्तीचा आरंभ, त्याच्यानंतर कर्मणाम अशांती, स्पृहा, क्रेविंग्स कुठल्याही गोष्टीसाठी, मला हे हवं ते हवं, ते हवंच आहे, हे हवंच आहे, अशी जी स्ट्रॉंग डिझायर क्रिएट होते. पुढे जेव्हा तमस डॉमिनन्स असतो त्यावेळेला काय होतं? अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एवच तमस्येतानि जायन्ते विरुद्धे विवृद्धे कुरुनंतरम. अप्रकाशः अप्रवृत्तिः च, अप्रकाशः मध्ये विसर्गस्य उत्व गुणसंधी पूर्वरूप संधी, प्रवृत्तिः च मध्ये विसर्गस्य सकारादेशः अनन्तरं श्रुत्वसंधी, प्रमादः मोहः मध्ये विसर्गस्य उत्व गुणसंधी, तमसी एतानि मध्ये यणसंधी जायन्ते विवृद्धे कुरुनंदन. निसिन्स, inertia, negligence and delusions, these are the dominant signs of the mode of the tamas. म्हणजे तमस जेव्हा डॉमिनंट होतो त्यावेळेला काय काय दिसतं आपल्याला?
हे कुरुनंदन अप्रकाश, अप्रकाश म्हणजे अविवेक, त्याची बुद्धी, आपण म्हणतो ना की कुठे माझी बुद्धी गेली होती त्यावेळेला काय माहिती, असे अनेक खूप म्हणजे पटकन आपण बोलतो अरे मी असं करून बसले, काय झालं होतं मला काय माहिती, त्यावेळेला तमस डॉमिनेट झाला होता. ओके. अप्रकाश माणसं अविवेकाने वागतात त्यावेळेला. अप्रवृत्ती, अप्रवृत्ती म्हणजे त्याची स्वतःची जी मूळ नेचर असतो तो नेचर, म्हणजे एखादा मनुष्य दयाळू असतो परंतु त्याचा तो दयाळूपणा काइंडनेस हरवून जातो, त्याच्या मूळ प्रकृती जी असते त्या माणसाची ती हरवून जाते. एखादा मनुष्य शांत असतो पण कधी कधी फार रागिष्ट होतो. ओके, तर त्याचा जो शांतपणा असतो तो त्याचा अभाव होतो. आपण म्हणतो कधी कधी अरे तसा तर तो मनुष्य फार शांत आहे पण त्या दिवशी काय झालं होतं काय माहिती, भयंकर तापला होता. तमस गुणाच्या प्रभावाने त्याचा मूळ नेचर तो विसरून जातो. ओके. आणि प्रमाद, मोह, आणि मग त्याच्या हातून चुका घडतात. मोह होतो. एवच एतानी तमसी विवृद्धे जायन्ते. म्हणजे हे सगळं कधी होतं, तमस गुणांची वृद्धी झाल्यावर ह्या सगळ्या गोष्टी घडतात. आणि अशाच प्रकारे सत्व रजस तमसच्या वर खाली म्हणजे अप अँड डाऊन्स मध्ये आपलं आयुष्य चालू असतं. कधी तमस डॉमिनेट होतो, कधी रजस डॉमिनेट होतो, कधी सत्व डॉमिनेट होतो. ओके. आणि असं आयुष्य जगत असताना एक दिवशी मृत्यू समोर येतो. सो व्हॉट हॅपन्स, और की ॲट और ॲक्टिव्ह गुणा ॲट द टाइम ऑफ डेथ. असं करता करता मनुष्य जन्माला येतो आणि एका अवस्थेला मृत्यूपर्यंत पोहोचतो. आणि मृत्यूच्या समयी त्याच्या मनामध्ये कुठला गुण डॉमिनंट आहे त्यावर त्याची पुढची गती अवलंबून असते. मृत्यूनंतरची म्हणजे हा देह सोडून त्या आत्म्याची पुढची गती ही त्याच्या मृत्यूसमयी त्याच्या मनामध्ये कुठला गुण डॉमिनंट आहे त्याच्यावर अवलंबून असते, असं भगवद्गीता सांगते. यदा सत्त्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् तदोत्तम विदाम लोकान अमलान प्रतिपद्यते. म्हणजे सत्व म्हणजे यदा सत्वे प्रवृद्धे, मृत्यू समयी तू प्रलयम याती देहभृत, मतुप्रती आहे, देह ज्याने धारण केलेला आहे त्याला ज्यावेळेला प्रलय येतो, प्रलय म्हणजे मृत्यू, डेथ बेड, त्यावेळेला ज्यावेळेला तो देह सोडणार असतो त्यावेळेला जर सत्व त्याचा डॉमिनंट असेल, तर काय होतं, तर त्याचा जन्म हा म्हणजे पुढचा जन्म हा किंवा त्याची पुढची गती ही उत्तम ग्रहामध्ये किंवा हायर डायमेन्शन्समध्ये त्याला गती प्राप्त होते. सत्वे प्रवृत्ते तू यदा देहभृत प्रलयम याती तदा उत्तमिदाम अमलान लोकान प्रतिपद्यते. उत्त उत्तम विदाम म्हणजे तत्वज्ञानी मध्ये च्या ग्रहांमध्ये त्याचा जन्म पुढे होऊ शकतो, किंवा अमलान किंवा शुद्ध ग्रहांवर किंवा शुद्ध बीजामध्ये त्याचा, आता पहिल्यांदा जे सांगितलं ना प्रोसेस ऑफ बर्थमध्ये, एखाद्या शुद्ध आईवडिलांच्या पोटी किंवा सात्विक आईवडिलांच्या पोटी त्याचा जन्म होऊ शकतो. ओके. पुढे तो म्हणतो आहे की रजसी प्रलयम गत्वा कर्मसंगीषु जायते. आणि म्हणजे रजस जर त्याचा डॉमिनंट असेल मृत्यू समयी तर तो त्याचा मनुष्य योनीमध्ये जन्म होतो आणि त्या त्या प्रकारच्या राजसिक घरांमध्ये त्यांचा जन्म होतो, राजसिक आईवडिलांच्या पोटी त्याचा जन्म होतो. तमसी प्रलीनः प्रलीनः क्षम्यतां तथा प्रलीनः तमसी, विसर्गस्य सकारादेश, मूढ योनिषु जायते. आणि जर तमस डॉमिनेट असेल मृत्यू समयी तर काय होतं, त्याचा जन्म मूढ योनींमध्ये होतो. म्हणजे ॲनिमल्स, मनुष्य योनी आहे, विवेक योनी आहे, परंतु इतर जे योनीज आहेत, स्पिशीज आहेत, त्या मूढ योनी आहेत. तर त्यामुळे ॲनिमल्समध्ये त्याचा जन्म होऊ शकतो. सो इट इज इम्पॉर्टंट टू डेव्हलप अ सत्वगुणा इन द ह्युमन बॉडी फ्रॉम द स्टार्टिंग. आता मृत्यूच्या समयी कोणाला सांगायला गेलं तुम्ही आयसीयू मध्ये वगैरे जाऊन बघा किंवा हॉस्पिटल्समध्ये जाऊन बघा, डेथ बेड्सवर आजींना किंवा आजोबांना सांगितलं किंवा कोणालाही सांगितलं की आता, म्हणून काही घरांमध्ये गरुड पुराण किंवा ज्ञानेश्वरी किंवा गीता वाचण्याची, ज्याचा मृत्यू जवळ असतो त्याच्यासमोर हे वाचण्याची प्रथा असते. कारण तू त्यावेळेला जो गुण तुझ्या मनावर डॉमिनेट असेल त्यानुसार पुढची गती अवलंबून आहे. सो पण विचार करा, आयुष्यभर समजा रजसिकच पर्सनॅलिटी असेल तर मृत्यूच्या समयी सात्विक पर्सनॅलिटी अडॉप्ट करणं शक्य आहे का? किंवा आयुष्यभर तामसिक पर्सनॅलिटी असेल तर त्यावेळेला मृत्यूच्या समयी सात्विक पर्सनॅलिटी पटकन अशी 1 दिवसात, 8 दिवसात, 4 दिवसात येणार आहे का? नाही. म्हणून
सुरुवातीपासूनच सात्विकतेकडे झुकायची सवय हळूहळू लावायला पाहिजे. हेच या सगळ्याचं सार आहे. अ, आपण आता पुढचे सूत्र नंतर पाहूया आपण. ओके. सो आतापर्यंत आपण 15 सूत्र कव्हर केली आहेत. स्टॉप शेअर करते. 14वा अध्यायाची गुणत्रय विभाग योग याची आपण 1 ते 15 सूत्र आतापर्यंत बघितली आपण. याच्या पुढची सूत्र आपण पुढच्या सेशन्समध्ये पाहू. तुम्हाला जर हा जो उपक्रम आवडत असेल तर तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. व्हिडिओला कमेंट आणि लाईक करायला अजिबात विसरू नका, कारण आमच्यासाठी ते फार महत्त्वाचं आहे. ओके. आपण पुढच्या सेशनमध्ये भेटूया. तोपर्यंत शुभम भवतु. ऑल द बेस्ट. थँक यू.